हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. मम्मा पाणी. चिव पाण्याच्या बॉटलकडे हात करते. अंजली ही मग जास्त विचार न करता तिला पाणी पाजते आणि स्वतःही पिते. मॅम प्लीज तुम्ही गाडीत बसा, मी तुम्हाला इथे नाही ठेवू शकत. तुमचे इथं असणं रिस्की आहे. ती मुलगी अंजली शांत झाल्याचे बघत परत बोलते. मी तुला बोलली, मी इथून कुठेही जाणार नाही. अंजली वैतागून तिच्याकडे बघत बोलते. मॅम प्लीज हट्ट करू नका. इथे राहणं तुमच्यासाठी रिस्की आहे. ती माणसं खूप डेंजरस आहेत. तुमच्या मुलीचा तरी विचार करा. ती मुलगी अंजलीला समजावायचा प्रयत्न करत चिवचं उदाहरण देते. पण माझा भाऊ आहे इथे. मी त्याला एकटं सोडून कशी जाऊ शकते? अंजली साहिलची आणि मेघाची काळजी वाटून त्या मुलीला विचारते. मुळात आपण कोणत्या अनोळख्या मुलीवर काय एवढा विश्वास ठेवावा हेच मनातून तिला सारखं वाटत होतं. मॅम तुम्ही माझं ऐकलं तर मला त्यांच्यावर फोकस करता येईल. त्यांना वेळेत हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता येईल. माझी माणसं आहेत तिथे. ते माझ्या इन्स्ट्रक्शनची वाट बघत आहेत. प्लीज तुम्ही माझं ऐका. ती मुलगी अंजलीला शांतपणे समजावते. ती मुलगी गाडीचा दरवाजा ओपन करून अंजलीला आत बसायचा इशारा करते. अंजलीला साहिलची आणि मेघाची अवस्था आठवते. तसं तिच्या डोळ्यात पाणी साठतं. ती तशीच मान हलवत होकार देते. गाडीत जाऊन बसते. ती मुलगी ड्रायव्हरला खुणावते तशी तो मान हलवत लगेच गाडी सुरू करतो. प्लीज माझ्या भावाला वाचवा. कसंबसं बोलत अंजली डोळे बंद करते तर तिच्या डोळ्यातून अश्रूचा ओघळ तिच्या गालावर येऊन विरतो. दादा, ती मुलगी नाही इथे कुठेच. सगळीकडे बघितलं आम्ही. त्या गुंडामधला एक माणूस येऊन त्यांच्या म्होरक्याला सांगतो. तो माणूस सिगारेटचा करश ओढून दूर हवेत सोडतो. सिगरेट फेकून देत त्याच्या बाईकवरून खाली उतरतो. दादा, दादा, तिथे आपली 2 माणसं. त्यांच्यातलाच एक माणूस थापा टाकत त्यांच्या जवळ येत त्या वाड्याकडे इशारा करत बोलतो. ए, नीट बोल, काय ते? काय झाले तिथे? तो माणूस कपाळावर आठी पाडत विचारतो. दादा, ते आपल्या त्या दोघांना कुणीतरी मारलंय. तर गोळी इथेच घातली त्यांच्या. तो माणूस कपाळाच्या बरोबर मध्ये बोट करून दाखवतो. काय? ए चला रे. ते सगळे त्या निरोप द्यायला आलेल्या माणसामागे धावत काय झालं ते बघायला जातात. तू कुठे होता तेव्हा? तो माणूस विचारतो. दादा, ही दोघं त्या वाड्याच्या आत गेली. मी बाहेरच्या बाजूला शोधत होतो त्या मुलीला. तो माणूस त्याचा चढलेला आवाजाचा टोन समजून लगेच सांगतो. तो माणूस त्या माणसांना बघून संतापाने डोळे मिटून घेतो. बघा, जा, इथूनच पळून गेल्या आहेत त्या. जास्त लांब नसणार गेल्या. तो माणूस संतापून केसातून हात फिरवत त्या बॉडीच्या बाजूने उठतो. परत ती सगळी माणसं त्या वाड्याच्या आसपास शोधायला लागतात. इथूनच पळाल्या आहेत त्या. तुम्ही तिथे बघा, आम्ही त्या बाजूला बघतो. त्यांच्यातलाच एक गुंड बोलत वेगवेगळ्या दिशेला शोधायला सांगतो. माणसं त्या भिंतीला पडलेल्या भगडदाडातून बाहेर येतात. तर तिथून थोड्याच अंतरावर हायवेला जाणारा रस्ता लागत होता. ती तिघजण जसे बाहेर रस्त्यावर येतात तशी त्या मुलीची माणसं त्यांना बेशुद्ध पाडून लगेच झाडाच्या मागे कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवतात आणि ते पण लपतात. ती मुलगी तिच्या 2 माणसांना घेऊन साहिलच्या गाडीजवळ पोहोचत त्या दोघांना गाडीतून बाहेर काढून त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची तयारी करत होती. पण त्या दोघांना जास्त लागल्याने व्यवस्थित हाताळावं लागत होतं. शुद्धीवर तर नव्हतेच. ती दोघं मंदगतीत श्वास घेत होते आणि त्यानंतर, हो ना, लवकरात लवकर तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल करा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. त्यांच्या श्वासांची मंदावलेली गती बघून ती बोलते. ती हे बोलून साहिल आणि मेघाला गाडीत बसवून दार बंदच करत असते की
एक गोळी तिच्या कानाच्या बाजूने जात त्या गाडीच्या काचेवर जाऊन लागते. प्रदीप, निघा तुम्ही, ती मुलगी ओरडून बोलते. ए, कोण आहात तुम्ही, तो गुंड समोरून पळून येत विचारतो. प्रदीप, जा, तिच्याकडे काळजीने बघणाऱ्या त्या माणसाला परत ओरडून बोलते. आणि त्यानंतर तसा तो लगेच गाडी सुरू करून निघून जातो. आणि त्यानंतर इकडे ती मुलगी तशीच मागे फिरत त्याच्यावर फायरिंग करायला सुरुवात करते आणि बचावासाठी झाडामागे जाऊन त्यांच्यावर फायरिंग करायला लागते. त्यातच एका गुंडाची बुलेट येऊन तिच्या हाताच्या पंजाला लागते. तिची साथ द्यायला तिचे साथीदार होते, पण ते दोघेच होते आणि तिच्यापासून लांब होते. ती मुलगी कळबळत झाडाखाली मागे थांबते. बुलेट जरी चालून गेली असली तरी कट मोठा होता. कशीबशी ती वेदना सहन करून परत त्यांच्यावर फायर करायला लागते. त्या 3 जणांनी मिळून ह्यांच्या नाकीनऊ आणलेले. त्या गुंडांमधला एक माणूसही जखमी झाला होता. अंकुशच्या डॅडने कॉल केल्याप्रमाणे कमिशनरनी त्या एरियामध्ये सगळीकडे नाकाबंदी करून लोकल पोलिसांची फोर्स त्या एरियात पेट्रोलिंगसाठी पाठवली. पोलीसही त्या एरियामध्ये एक ठिकाण, एक घर, छोट्या छोट्या गल्ल्या धुंडाळून काढत होते. पोलिसांना जसं ते लोकेशन मिळालं तशी त्यांनी एक टीम त्या लोकेशनवर पाठवली. थोडा वेळ ह्यांची फायरिंग तशीच चालू होती. पोलिसांच्या गाडीच्या आयरनचा जसा आवाज यायला लागला तशी त्या गुंडांची घाबरगुंडी उडाली. दादा पळा, पोलीस आले. तशी ती सगळीजण पटापट त्यांच्या गाडीजवळ पळू लागले. त्यांचं लक्ष विचलित झालं. त्याचाच फायदा घेत त्या मुलीने पुढे येत चलाखीने त्यातला जो मेन गुंड होता त्याच्या पायावर गोळी झाडत त्याला पकडलं. तसे तिचे बाकी साथीदारही पुढे आले आणि त्यांनी बाकीच्या गुंडांवर फायरिंग स्टार्ट केली. लगेच पोलीसही त्यांच्या मदतीला आले. त्या सगळ्यांना पकडून त्यांच्या व्हॅनमध्ये भरलं. अंकुशही तेवढ्यातच तिथे पोहोचला. मोनिका, तू ठीक आहेस? अंकुश तिचा रक्ताळलेला हात बघून काळजीने विचारतो. मोनिकाचा उल्लेख पार्ट 20 मध्ये केला आहे. ती त्याच्या स्पेशल बॉडीगार्डच्या टीममधली एक बॉडीगार्ड आहे. हो सर. आणि त्यानंतर अंजली कुठे आहे? ते ठीक तर आहेत ना? अंकुश म्हणाला. हो सर, वहिनी आणि सिया ठीक आहेत. पण ते मोनिका अंकुशला कसं सांगावं ह्या संभ्रमात होती. तो कसा रिॲक्ट करेल ही भीती वाटत होती. आणि त्यानंतर काय झालं मोनिका? अंकुश टेन्शनमध्ये विचारतो. त्यानंतर इकडे सर, आम्ही तुमचा कॉल आला तसं लगेच निघालं, पण इथे पोहोचेपर्यंत आम्हाला थोडा उशीर झाला. आणि असं म्हणत ती घडलेला वृत्तांत सांगते. अंकुश डोळे मिटून कपाळावर बोट फिरवत एक दीर्घ श्वास घेतो. त्या ड्रायव्हरला कॉल कर आणि बोलवून घे इथे लगेच. अंजलीला बघायचं आहे मला. अंकुश स्वतःचा राग कंट्रोल करत बोलतो. आणि त्यानंतर ओके सर म्हणत मोनिका लगेच तिच्या माणसाला फोन करते. अंकुश तोपर्यंत पोलिसांशी बोलत थांबला होता. आणि त्याच नंतर इकडे अंजली आणि चिऊ लगेच 10 मिनिटात तिथे पोहोचले. ड्रायव्हरने गाडी थांबवली तसं अंजलीचं बाहेर लक्ष गेलं. अंकुश दिसला तशी ती लगेच उतरून त्याच्या कुशीत शिरून रडायला लागली. एवढ्या वेळेपासून जे अश्रू अडवून ठेवलेले ते त्याला बघून अनावर झाले. शांत शांत होश ना? अंकुश तिला प्रेमाने थोपटत शांत करत होता. त्याच्या डोळ्यात पाणी जमा झालेलं गमवता राहिला होता तो त्या दोघींना. डॅड, चिऊ ही घाबरून त्या दोघांच्या पायाला मिठी मारते. माझा बच्चा, तो अंजलीला थोडं बाजूला करत चिऊला उचलून घेतो. डॅड, साहिल मामू म्हणत चिऊ रडत त्याला मिठी मारते. काही नाही होणार बच्चा, मामूला डॉक्टर काका लवकर बरं करणार. मग साहिल मामू चिऊ सोबत परत खेळणार.
अंकुश तिचे डोळे पुसत तिला समजावतो आणि त्यानंतर इकडे मला घरी जायचे, मला भीती वाटते. चिऊ थरथरत अंकुशला घट्ट मिठी मारते. डॅड आलाय ना, आता नाही घाबरायचं, मी काही नाही होऊ देणार माझ्या डॉलला. अंकुश प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवत समजावत होता. तिची अशी अवस्था बघून त्याला त्या शकीलचा अजूनच राग येत होता. अंजली, आपण निघूया, मी तुला आणि डॉलला घरी सोडतो, तुम्हाला दोघींना आरामाची गरज आहे, अंकुश अंजलीला बोलतो. आणि त्यानंतर इकडे दादा, अंजलीच्या तोंडून कसेबसे शब्द निघतात आणि त्यानंतर त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू झाली. डोंट वरी, काही नाही होणार त्याला, तुम्हाला घरी सोडून मी लगेच हॉस्पिटलमध्ये जातो, अंकुश अंजलीला धीर देत समजावतो. अंकुश पोलिसांकडे बघत मान हलवत त्या दोघींना कारमध्ये बसवत मोनिकाच्या टीमला तिला घेऊन हॉस्पिटलला जायला निघतात. पोलिसांची अर्धी टीम त्या गुंडांना घेऊन पोलीस स्टेशनकडे गेली रवाना होते. अर्धी टीम त्या जागेत इन्व्हेस्टिगेशन करायला घेते. अंजलीला एवढ्यात पोहोचली पाहिजे होती असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे माई आणि बाबा काळजीत होते. आऊही सारख्या धीरजना विचारत होत्या कशीबशी. तेव्हा त्यांनी वेळ पुढे ढकलली. पण जेव्हा अंकुशचा कॉल आला होता कुठे ते थोडे रिलॅक्स झाले. अंजली आणि सिया ठीक आहेत म्हटल्यावर पण साहिल आणि मेघाची काळजी वाटत होती. एकदा घरी त्या सुखरूप पोहोचल्या की अंकुशसोबत ते हॉस्पिटलला निघणार होते. अंकुशने कॉल करून रिषभ आणि तन्वीला घरी बोलावून घेतलं. फोनवरचं थोडक्यात त्याने रिषभला सगळी परिस्थिती सांगितली होती. अंकुश अंजलीला आणि चिऊला घेऊन घरी पोहोचला तेव्हा त्याचे मॉम, डॅड आणि अंजलीचे बाबा तिथे होते. बाबा, अंजली त्यांच्याजवळ जात कुशीत शिरून रडायला लागते. अंजली, का रडते राणी तू? बाबा थोडेसे मनातून घाबरले होते तिची अवस्था बघून. आणि त्यानंतर इकडे अंजली, अंकुश काय झाले हिला, का रडते ती, तुमचं भांडण झालंय का, कोणी काही बोललं? मॉमही अंजलीची काळजी वाटून अंकुशला विचारते. मॉम, मी सगळं सांगतो. डॉलला झोप लागलीये, तिला रूममध्ये झोपवतो आधी. स्टाफपैकी कोणाला तरी पाठवून दे माझ्या रूममध्ये, सांगत तो रूममध्ये निघून गेला. तो रूममध्ये गेला तसं मॉमने लगेच अंजलीला पाणी आणून दिलं आणि स्टाफपैकी एकाला अंकुशच्या रूममध्ये थांबायला सांगितलं. अंकुश खाली आला तसे सगळे तो काय सांगतोय ह्याकडे कान लावून होते. माई आणि आऊही हॉलमध्ये आल्या. अंकुशने एक नजर सर्वांवर टाकत थोडक्यात काय घडलंय ते सांगितलं. सगळे थक्क होऊन ऐकत होते. ही दुसरी वेळ होती. शकीलने दोनदा अंजलीला किडनॅप करायचा प्रयत्न केला होता. माई अंजलीजवळ बसत तिच्या मायेनं डोक्यावरून हात फिरवतात. त्यांचा प्रेमळ स्पर्श होताच अंजलीला अजून गहीवरून येतं. किती ओक्साबोक्सी रडायला लागते. बाळा शांत हो, काही नाही झालं, रडू नको ग बाळा, अशी माई कसं बसं तिला समजवायचा प्रयत्न करत होत्या. तिला असं रडताना बघून सगळ्यांनाच त्रास होत होता. सगळ्यांच्याच डोळ्यांच्या कडा पाणवलेल्या होत्या. शांत हो अंजली, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत, तुला काहीच होणार नाही. आऊ ही तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला समजावत होत्या. हे सगळं माझ्याच बाबतीत का? मी का कुणाचं वाईट केलंय? ते रक्त, ती माणसं. अंजली एकदम हायपर झालेली. अंजली, तू बोलू नको, तुला त्रास होतोय, प्लीज मला थोडा वेळ दे, मी सगळं ठीक करतो. अंकुश तिच्या पुढ्यात बसत तिचे डोळे पुसत तिला बोलतो. अंजली रडतच तोंड फिरवून घेते. मॉम, थोड्या वेळात डॉक्टर येऊन डॉल आणि अंजलीला चेक करतील. प्लीज प्लीज, महत्त्वाचं काम असल्याशिवाय आणि आपल्या सिक्युरिटी टीमला इन्फॉर्म केल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. मी आणि डॅड हॉस्पिटलसाठी निघतोय.
अंकुश अंजलीला तिचा वेळ मिळावा म्हणून विषय बदलत बोलतो. सध्या त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचणंही महत्त्वाचं होतं. अंकुश, मीही तुझ्यासोबत येतो. मला साहिलला बघायचे. अंजलीचे बाबा त्याच्यासमोर येत सांगतात. बाबा, तुम्ही अंजलीसोबत थांबा. तिला तुमची गरज आहे. अंकुश त्यांना दगदग नको म्हणून समजावत बोलतो. अंकुश, अंजलीला बघायला इथे सगळे आहेत. माझा लेक तिथे एकटा आहे. असं असताना मी इथे कसा थांबू शकतो? ते काही नाही, मी तुझ्यासोबत येणारच. बाबा त्यांचा निर्णय सांगतात. त्यांचंही बरोबर होतं. अंजलीसोबत इथे सगळे होते, पण साहिल हॉस्पिटलमध्ये एकटाच होता. तिथे नक्की काय सिच्युएशन आहे तेही माहीत नव्हतं, म्हणून त्यांचा बापाचा जीव खालीवर होत होता. अंकुश, त्यांचं बरोबर आहे, येऊ दे त्यांना. माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हा सगळ्यांना, सध्या तरी साहिलच्या आजीला काही सांगू नका. साहिल नक्की ठीक होईल, मला खात्री आहे. अंकुशचे डॅड साहिलच्या आजीची काळजी वाटून बोलतात. हो, आम्ही नाही कळवणार त्यांना इतक्यात, पण तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आम्हाला तिथे काय परिस्थिती आहे, डॉक्टर काय बोलले ते कळवत राहा. अंकुश, मेघाच्या घरी कळवावं लागेल पण आपल्याला. आऊ मेघाच्या घरच्यांची काळजी वाटून अंकुशला सांगतात. हो आऊ, मी आता जाता जाता तिच्या घरी फोन करून कळवतो. अंकुश त्यांचं म्हणणं समजून घेत बोलतो. अंकुश, पण शकील किंवा त्याच्या लोकांनी त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर? अंकुशचे डॅड काळजी वाटून विचारतात. आधीच सगळी चुकी नसताना यात भरडले जात होते. त्यात अजून भर नको वाटत होती त्यांना. डोंट वरी डॅड, मी तिथे टाईट सिक्युरिटी ठेवली आहे. शिवाय पोलिसांचाही पहारा आहे, त्यामुळे काळजीचं कारण नाही. आऊ बरोबर बोलते. कालपासून मेघा घरी नाही. तिचे आई बाबा काळजीत असतील. अंकुश त्यांना नीट समजावून सांगतो. आणि त्यानंतर ठीक आहे. अंकुश मॉमला खुणावत अंजलीकडे लक्ष द्यायला सांगून निघतो. हॉस्पिटलमध्ये साहिल आणि मेघावर डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केलेली. अंकुशने कळवल्यामुळे मेघाच्या घरचेही सगळे आले होते. कुठे आहे माझी मेघा? कशी आहे ती? मेघाची आई व्याकुळ होऊन विचारते. काकी, काकी शांत व्हा. तिच्यावर डॉक्टर ट्रीटमेंट करत आहेत. लवकरच ती बरी होईल. अंकुश त्यांना जवळ घेत शांत करत होता. पण असा कसा? तिचा ॲक्सिडेंट झाला. आम्ही तिला तुमच्या भरोशावर पाठवली होती. जर तिला काही झालं तर जबाबदारी कोण घेणार? मेघाचे बाबा जरब देत विचारतात, पण त्यांचा आवाजातला ओलसरपणा लगेच जाणवत होता. मेघाचे बाबा शांत व्हा. मेघालाही काही नाही होणार. तिची सगळी जबाबदारी आम्ही घेऊ. शब्द देतो तुम्हाला. त्या दोघांनाही काही होणार नाही, खात्री आहे मला. असा त्रागा करण्यापेक्षा आपण देवाकडे त्या दोघांसाठी प्रार्थना करूया. अंकुशचे डॅड मेघाच्या बाबांना समजावतात. दोघे म्हणजे? मेघाची आई न कळून विचारते. काकी, साहिलही होता मेघासोबत. अंकुश त्यांना तिथे काय घडलं ते सगळं सांगतो आणि त्यानंतर तशी मेघाची आई तोंडावर हात ठेवते. त्यांना काय बोलावं ते सुचत नाही. साहिल त्यांना मेघासाठी आवडला होता. तो मोठा बिझनेसमॅन आहे हे त्यांना अंजलीच्या एंगेजमेंटमध्ये समजलं होतं. पण तरी तो त्या गोष्टीचा गर्व न ठेवता सगळ्यांशी मिळून मिसळून वागत होता. सगळ्यांना रिस्पेक्ट देत होता. त्यामुळे त्यांच्या मनात एक चांगली इमेज त्याने तयार केलेली. आणि आताच मेघाने त्या दोघांच्या नात्याबद्दल सांगितलं होतं. त्या खुशही होत्या म्हणून, पण अचानक हे असं घडावं त्या मनातच सगळा विचार करत होत्या. अंकुश कसंबसं त्या दोघांना शांत करत डॉक्टर बाहेर यायची वाट बघत होता. जवळजवळ डॉक्टर 1.5 तासाने बाहेर आले. नर्स, त्यांना रूममध्ये शिफ्ट करा. 1 तासाने जाऊन त्यांचा BP आणि पल्स
चेक करून मला अपडेट देत राहा. आणि त्यानंतर डॉक्टर, ते दोघे कसे आहेत? अंकुश विचारतो. तसे सगळेच डॉक्टरांजवळ जमा होतात. आणि त्यानंतर डोंट वरी अंकुश, ते दोघेही आउट ऑफ डेंजर आहेत, पण अंगभर स्क्रॅचेस पडले आहेत. मिस्टर महेश्वरीच्या डोक्याला मार बसलाय, पण इंटरनल इंजुरी नाही वाटत आहे. सध्या तरी रिपोर्ट्स आल्यावर समजेलच. आणि मेघा मॅडमचा लेफ्ट हँड फ्रॅक्चर झालाय, खरचटलेला आहे, पण ह्या गोष्टी थोडा वेळ गेल्यावर ठीक होतील. आपण देवाचे आभार मानू की त्यांच्या जीवावर काही बेतलं नाही. थँक्यू सो मच डॉक्टर. आम्ही त्यांना भेटू शकतो? अंकुश अधीरतेने विचारतो. आता लगेच भेटता नाही येणार, पण तुम्ही त्यांना लांबून बघू शकता. प्लीज त्यांना त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या. त्या दोघांना जसं प्रायव्हेट रूममध्ये शिफ्ट केलं जातं तसं लगेच मेघाचे आई बाबा, तिला तर दुसरीकडे अंजलीचे बाबा आणि अंकुश साहिलला बघायला जातात. बाबा, साहिल लवकरच बरा होईल. तुम्ही आता घरी जा, आराम करा आणि उद्या सकाळी या. अंकुश बघून बोलतो. मी थांबतो ना, मला काहीच प्रॉब्लेम नाही. एकदा त्याला शुद्धीत बघू मग जातो घरी. बाबा डोळे पुसत बोलतात. नाही बाबा, खूप उशीर झालाय. त्याला सकाळ होईल शुद्ध यायला. मी, डॅड आणि ऋषभ आहे इथे. मी ड्रायव्हरला सांगतो, तो तुम्हाला घरी सोडेल. घरी हे सगळे काळजीत असतील ना? अंजलीला तुमची गरज आहे. अंकुश त्यांना समजावतो. ठीक आहे, जातो मी. पण साहिल शुद्धीत आला की लगेच कळव. ते अंजलीचं नाव ऐकून तयार होतात. शेवटी अंजलीतही जीव अडकला होता. हो बाबा, लगेच कळवतो. मेघाच्या आईबाबांशीही तो बोलतो, पण ते दोघे जायला नकार देतात. मेघाच्या बहिणीला आणि त्यांच्या शेजारची जे 2-3 जण आले असतात त्यांना तो घरी जायला सांगतो. मेघाचे बाबाही त्यांना सांगतात. तसे ते सगळे निघून जातात. सगळे आता ते दोघं शुद्धीत कधी येतील याची वाट बघत होते. सकाळी 4च्या दरम्यान मेघाला हलकी शुद्ध यायला लागते. तशी नर्स जाऊन डॉक्टरांना इन्फॉर्म करते. नर्स आणि डॉक्टरांच्या येण्याने मेघाचे आई बाबा लगेच उठून डॉक्टरांजवळ जातात. डॉक्टर, काय झालं? कशी आहे माझी मेघा? बाबा काळजीत विचारतात. डोंट वरी काका, तुमची लेक शुद्धीत येते. हळूहळू, थोड्या वेळाने आपण तिच्या काही टेस्ट करू. डॉक्टर त्यांना समजावतात. थँक्यू डॉक्टर. मेघाचे बाबा डॉक्टरांसमोर हात जोडतात. अहो काका, असे हात जोडू नका. आमचं कामच आहे ते. डॉक्टर त्यांचे हात खाली घेतात. डॉक्टर, साहिल? अंकुशचे डॅड विचारतात. औषधांचा डोस जास्त पॉवरफुल दिला आहे त्यांना, त्यामुळे गुंगी आहे. तेही येतील तासाभरात शुद्धीत. ओके डॉक्टर, पण जर तुम्हाला एक्सपर्टची टीम लागली तर मला लगेच सांगा. कोणताच संकोच ठेवू नका, अंकुशचे डॅड त्यांना सांगतात. हो सर, पण खरंच तसं काळजीचं कारण नाही. ठीक आहे डॅड, मला निघावं लागेल. पोलीस स्टेशनमधून कॉल होता. त्या पकडलेल्या गुंडांना माझ्याशी बोलायचंय. अंकुश फोन ठेवून त्याच्या डॅडला थोडं बाजूला घेऊन सांगतो. मी येऊ तुझ्यासोबत? डॅड विचारतात. नाही डॅड, तुम्ही इथेच थांबा. इथे तुमची गरज आहे. साहिल अजून शुद्धीवर आला नाही. मी ऋषभला घेऊन जातो, अंकुश त्यांना सांगतो. ठीक आहे, काळजी घे. रागात निर्णय घेऊ नकोस. डॅड ला त्याचा रागीट स्वभाव माहीत असल्याने ते त्याला बोलतात. हो डॅड, डोंट वरी. पण यावेळी त्या शकीलला मी निसटू देणार नाही, अंकुश निश्चयाने बोलतो. तो ऋषभला घेऊन पोलीस स्टेशनला जातो. हॅलो अंकुश सर. इन्स्पेक्टर राघव अंकुशला बघून चेअरवरून उठून हात मिळवतो. हॅलो राघव, कुठे आहेत ती लोक? काही समजलं त्यांच्याकडून? अंकुशही त्याला हात मिळवत विचारतो.
ते बोलायला तर झालं आहेत, पण त्यांना तुमच्याशीच बोलायचं आहे, राघव अंकुशला सांगतो. ओके, चल मग बघू तरी काय बोलतायत. अंकुश शर्टच्या स्लीव्ज फोल्ड करत राघवच्या सोबत निघतो. राघव अंकुशला त्या गुंडांना ठेवलेल्या सेलजवळ नेतो. तिथे तो गुंड डोळे बंद करून बाकड्यावर सरळ झोपलेल्या कपाळावर हात ठेवून, ए अंकुश सर आले आहेत, तुला बोलायचं होतं ना त्यांच्याशी. राघव त्या गुंडाला आवाज देतो. मैं सिर्फ तोड़नकर से ही बात करूँगा, बाकी किसी से भी नहीं. तो गुंड उठून बसत त्याच्याकडे बघत बोलतो. ते शक्य नाही, तू काय ते आमच्यासमोर बोल. राघव चिडून बोलतो. ठीक है, फिर मुझे कुछ नहीं बोलना, ये जा सकते हैं. तो गुंड खांदे उडवत, राघव मी बोलतो त्याच्याशी, तुम्ही बाहेर थांबा. अंकुश राघवला आणि ऋषभला बोलत नजरेनेच आश्वस्त करतो. पण सर, राघव काही बोलणारच. अंकुश त्याला अडवत, डोंट वरी, मी बघतो म्हणत त्या सेलचं दार उघडून बाहेर जाण्यासाठी खुणावतो. ते सगळे बाहेर गेल्यावर अंकुश आत येत खिशात हात घालून नजर त्या माणसावर रोखून बोलतो. बोल. अंकुश तोडणकर, थोडक्यासाठी वाचली तुझी होणारी बायको. बहुत हिम्मत है उसमें, मानना होगा उसे. वैसे बहुत खूबसूरत है तेरी होने वाली बेबी. तो चेहऱ्यावर क्रूर हास्य करत बोलतो. अंकुश त्याच्या एक जोरात ठेवून देतो. माझी बायको आहे ती. मी कोण आहे माहीत आहे ना. तुझी हिम्मतच कशी झाली, म्हणत अंकुश त्याच्या आणखीनच दुसऱ्या गालावर ठेवून देतो. रागाने लालबुंद झालेला अंकुश. आणि त्यानंतर, तू कोण है रे, तू कोण है रे तू. बिझनेसमॅनचा पोरगा आहेस म्हणून माज आहे तुला. तो गुंडही गाल चोळत त्वेषाने बोलतो. चल ठीक आहे, मग माझा माज दाखवतो तुला. अंकुश त्याच्यावर थंड नजरेने बघत मोबाईल काढत एक कॉल करून त्याच्या गार्डला आत बोलावतो. तसा त्याचा गार्ड 5 मिनिटाच्या आतच तिथे हजर होतो. तो गार्ड अंकुशच्या ऑर्डरचीच वाट बघत होता. जणू, ह्यांना ओळखतो तू शोएब. अंकुश सेल बाहेर नजर टाकत परत त्याच्याकडे बघतो तर त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. मागासपासून ज्या गुरमीत तो अंकुशशी बोलत होता, तिचं आता नामोनिशाण नव्हतं. ती जाऊन आता चेहऱ्यावर भीती साफ झळकत होती. शब्बो, तू इधर. तो स्वतःच्या बायकोला बघून त्याचे आवाजच फुटेनासे होतो. कसे बसे त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात. मैं ही नहीं, रूहान भी है. शोएब, तुमको पुलिस ने क्यों पकड़ा है, मतलब ये जो बोल रहे हैं वो सच था. त्याची बायको डोळ्यात पाणी आणून त्याच्या डोळ्यात बघत चिडून विचारते. शब्बो, मैं. त्यानंतर तो पुढे, बस मुझे कुछ भी नहीं सुनना है, जो सच है वो तो मैं देख ही रही हूँ. मुझे तुमसे ये उम्मीद नहीं थी. शब्बो त्याच्यावरून नजर फिरवून घेते आणि त्यानंतर, शब्बो, मैंने कुछ भी नहीं किया, ये सब मिलकर मुझे झूठे इल्जाम लगा रहे हैं. तो तिची फिरवलेली नजर बघून तिला समजवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर, सच्ची, अगर ये झूठ बोल रहे हैं तो खाओ रूहान की कसम, तो ये मैं यकीन कर लूँ. शब्बो रागात त्याच्या नजरेत बघत बोलते आणि त्यानंतर इकडे शोएब मान खाली घालतो, काहीच बोलत नाही, कारण त्याची चूक असते. शोएब, माझी तुझ्याशी काहीच दुश्मनी नाही. तुला जसं तुझं कुटुंब आहे तसं मलाही आहे. तुला जसा मुलगा तशी माझीही मुलगी आहे. माझ्या फॅमिलीच्या वाटेला जर कोणी गेलं ना तर मी त्याला सोडणार नाही. तुला तुझ्या बायको आणि मुलाला इथे बघून त्रास होतोय ना, मग झालाच पाहिजे. ह्यांना घेऊन जा, आणि मी जोपर्यंत सांगत नाही सोडायचे नाही ह्यांना. अंकुश त्याच्या गार्डला ऑर्डर देतो. मेरी बीवी बच्चे को कहाँ ले जा रहे हो, छोड़ो उनको, अगर उनको खरोच भी आई तो छोडूंगा नहीं तुझे. शोएब अंकुशची कॉलर पकडायला हात पुढे करतोच की अंकुश त्याचे हात पकडून त्याला ढकलून देतो. सोचना भी मत मुझे हाथ लगाने की. क्या बोल रहा था तू थोड़ी देर से पहले,
माझी बीवी के बारे में? हाँ, तेरी बीवी भी कोई कम नहीं है, मेरे आदमी ॲडजस्ट कर लेंगे. अंकुश त्याला धमकी देत बोलतो. तोडणकर. शोएब रागाने ओरडतो. ओरडू नकोस. आवाज़ में भी बढ़ा सकता हूँ. कुछ भी बोलने से पहले 1000 बार सोच ले अंजाम के बारे में. तू कुछ नहीं कर सकता मेरा, पर मैं बहुत कुछ कर सकता हूँ. सीधे सीधे मुझे सब कुछ बता दे. शकील का पता चाहिए मुझे अभी. अंकुश आवाज चढवून बोलत त्याची कॉलर पकडत त्याच्या सणसणीत देतो. मेरे बीवी बच्चे तेरे पास है तोडणकर, नहीं तो मैं. शोएब बोलतो. शोएब मागे हटायला तयार नसतो. अब मैं सिर्फ 3 तक गिनूंगा. तूने कुछ नहीं बताया तो मैं तेरी बीवी और बच्चे के साथ जो होगा उसका सिर्फ तू जिम्मेदार रहेगा. सोच ले. 1, 2. अंकुश त्याला वॉर्निंग देत काउंटिंग स्टार्ट करतो. बताता हूँ उन्हें कुछ मत करना. वो मुंबई गोवा हाईवे के बीच एक घना जंगल चालू होता है. वहाँ जंगल के बीचों बीच एक काफ़ी साल पुरानी बंद पड़ी हुई केमिकल फैक्ट्री है. वहाँ पे उसका अड्डा है और वो फैक्ट्री जंगल के बीचों बीच है. वहाँ जंगली जानवर का खतरा बहुत है और उससे भी ज़्यादा खतरनाक उसके आदमी जो उसने वहाँ पहरे देने के लिए रखे हैं. वहाँ जाना बच्चों का खेल नहीं. रास्ता भटक गए तो सीधा नरक का रास्ता. शोएब त्याला सगळी माहिती सांगतो. तुझे रास्ता पता है ना? अंकुश विचारतो. हाँ. शोएब मान हलवतो. ठीक है, तू हमारे साथ चलेगा फिर. हम. ठीक है, पर मेरी बीवी. शोएब बोलतच असतो की अंकुश तो काय बोलणार आहे हे समजून आधीच बोलतो. उसको कुछ नहीं होगा, पर तूने हमारे साथ कुछ गलत करने की कोशिश भी की तो फिर तू सोच ले. अंकुश त्याला धमकी देतो. नहीं नहीं, मैं आपके साथ ही हूँ. शोएब शांतपणे बोलतो. ठीक है, फिर तू शकील को कॉल कर. उसे बता तूने अंजलि को किडनैप कर लिया है करके तू उसे लेकर आ रहा है करके बता. अंकुश त्याला बोलतो. ठीक है. शोएब लगेच मान्य करतो. तसं अंकुशचे ओठ रुंदावत तिथून बाहेर पडत राघवला भेटायला जातो. अंकुश गेल्यावर अंकुशचे डॅड तिथेच थांबून होते. 1 तासात शुद्धीत येईल म्हणून डॉक्टर सांगून गेले होते. 3 तास उलटून गेले होते तरी साहिलला शुद्ध आली नव्हती म्हणून ते काळजीत होते. नर्स दर 15-20 मिनिटांनी येऊन चेक करत होती. तिच्याकडून पण काही असं वेगळं उत्तर मिळत नव्हतं. घरचेही कधीही हॉस्पिटलमध्ये येऊ शकत होते. त्यांना काय सांगायचं हा मोठा प्रश्न होता. ते तसेच अस्वस्थपणे डॉक्टरांना भेटायला गेले. डॉक्टर. अंकुशचे डॅड दारावर नॉक करतात. मिस्टर तोडणकर, प्लीज या ना. डॉक्टर त्यांना बघून हातातली फाईल बाजूला ठेवतात आणि त्यानंतर थँक्स. ते साहिल कधी शुद्धीत येईल? तुम्ही 1 तास बोललेलात मगाशी. 3 तास उलटून गेलेत. काही काळजीचं कारण तर नाही ना? मी तुम्हाला मगाशीही बोललो होतो. तुमच्याने हँडल होणार नसेल तर मी दुसरे डॉक्टर अपॉइंट करतो. अंकुशचे डॅड साहिलच्या काळजीने डॉक्टरांशी बोलत होते. मिस्टर तोडणकर, प्लीज शांत व्हा. पाणी घ्या तुम्ही. मी आता तुमच्यासोबत येऊन चेक करतो त्यांना. डॉक्टर त्यांचा फुललेला श्वास बघून शांतपणे त्यांना बोलतात. डॉक्टर त्यांच्या ज्युनियर डॉक्टर्सना बोलवून घेतात. डॉक्टर, ते साहिल महेश्वरी आहेत ना? त्यांना हळूहळू शुद्ध येते. तेवढ्यातच सिस्टर डॉक्टरांना सांगत आत येते. ओके, त्यांचा BP चेक करा आणि प्लस ही नोट डाऊन करा. मी आलोच. डॉक्टर त्यांचा कोट अंगावर चढवत टेस्टस्कोप गळ्यात स्टेथोस्कोप गोळ्यात टाकत सिस्टरला इन्स्ट्रक्शन देतात. तोडणकर सर, तुम्ही ठीक आहात? आता तुमचे पेशंटही शुद्धीत येत आहेत. मी बोललो ना, काळजीचं काही कारण नाही. डॉक्टर स्माईल करत अंकुशच्या डॅडकडे बघतात. सॉरी डॉक्टर, मी थोडा पॅनिक झालो. अंकुशचे डॅड दिलगिरी व्यक्त करतात. इट्स ओके सर, मी समजू शकतो. आपण आता चेक करूया त्यांना. मला काही टेस्टही कराव्या लागतील त्यांच्या. ते दोघे बोलतच केबिन बाहेर पडतात. येस डॉक्टर.
डॉक्टर साहिलला चेक करतात. अजूनही तो पूर्ण शुद्धीवर आला नव्हता. त्याचा BP आणि पल्स एकदम नॉर्मल होते. नर्स पेशंट पूर्ण शुद्धीवर आले की त्यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील आपल्याला. डॉक्टर म्हणाले. मी पेपरवर लिहून देतो. डॉक्टर प्रथमेश असतील तुमच्यासोबत. मला आता एक ऑपरेशन आहे. मला 4-5 तास लागू शकतात तिथे. तर जे काही असेल तर ते डॉक्टर प्रथमेश हँडल करतील. अगदीच गरज पडली तर डॉक्टर ज्योती कॅन हँडल ऑन क्लिअर. डॉक्टर आणि त्यांच्या सिनियर नर्सशी बोलत त्यांना सगळे समजून सांगतात. यस डॉक्टर. गुड. डॉक्टर त्यांच्याशी बोलून बाहेर येतात की डॉक्टरांची वाट बघत तिथेच अंकुशचे डॅड उभे असतात. मिस्टर तोडणकर, तुमचे पेशंट ठीक आहेत, पण तरी मला काही टेस्ट करून घ्याव्या लागतील आपल्या समाधानासाठी. त्या मी डॉक्टर प्रथमेश आणि नर्सला सांगितले आहेत. मला एक ऑपरेशन आहे, पण डोंट वरी, माझी टीम सगळं व्यवस्थित हँडल करेल. डॉक्टर त्यांना आश्वस्त करतात. ओके डॉक्टर, थँक्स. अंकुशचे डॅड हलकी स्माईल करतात. टेक केअर, जास्त काळजी करू नका, ते ठीक आहेत म्हणत डॉक्टर तिथून निघतात. डॉक्टर, अजून एक मेघा ही आमचीच फॅमिली मेंबर आहे, तर तिच्याकडेही तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. खर्चाची काळजी करू नका. अंकुशचे डॅड डॉक्टरांजवळ येत त्यांना बोलतात. ओके मिस्टर तोडणकर, डोंट वरी, आमचं दोन्हीकडे पूर्ण लक्ष आहे. त्याही लवकरच रिकवर होतील. डॉक्टर त्यांच्या खांद्यावर थोपटत निघून जातात. थोड्या वेळाने अंजली, माई आणि अंकुशची मॉम हॉस्पिटलमध्ये येतात. साहिलला लांबूनच बघून मेघाची चौकशी करतात. मेघाला टेस्टसाठी घेऊन गेले असल्याने तिची आईच तिथे असते. अंकुशची मॉम त्यांच्याकडे मेघाची चौकशी करते, त्यांना धीर देते. अंजली शांतच असते. माई आणि ती आत साहिलला बघायला जातात. तेव्हा मात्र त्याची अवस्था बघून रडायला लागतं. अंजली, शांत हो बाळा. अशी रडलीस तर साहिलला वाईट वाटेल. त्याला नेहमीच त्याच्या बहिणीला खुश बघायचं आहे. तू जर अशी हिंमत हरलीस तर कसं चालेल? तुला हिंमत बनायची आहे, त्याची काळजी घ्यायची आहे. तुला खंबीर उभं राहिलं पाहिजे बाळा. माई समजवत तिला बाहेर घेऊन येत बसवतात. आणि त्यानंतर इकडे तिची रडवेली अवस्था बघून मेघाची आई ही अंजली जवळ येते. बाळा, घाबरू नको, साहिल लवकर बरा होईल. त्याही तिच्या जवळ बसत तिला समजावतात. काकी, मेघाला माझ्यामुळे. अंजली त्यांच्याकडे बघत अपराधीपणाने बोलते. नाही बाळा, तुझ्यामुळे काही नाही. ती वेळ वाईट होती, पण देवाच्या कृपेने दोघेही ठीक आहेत. जास्त दुखापत नाही झाली त्यांना. डॉक्टर बोलले आहेत लवकरच बरे होतील दोघे. काळजीचं काहीच कारण नाही. मेघाची आई अंजलीला शांतपणे समजावत तिचे डोळे पुसते. हो अंजली बेटा, असं रडून काही होणार नाही. उलट तुला रडताना बघून त्या दोघांनाही अजून त्रास होईल. आपल्याला त्यांना लवकर बरं करायचं आहे ना. मग हसऱ्या चेहऱ्याने जा साहिल समोर. बघ, सगळं दुखणं विसरून जाईल. स्वतःला दोष नको देऊ. तुझी नाही चूक ह्यात. अंकुशची मॉम तिला समजावत जवळ कुशीत घेते. सगळे अंजलीला समजावत होते. तीही थोडी शांत झालेली. थोड्या वेळाने साहिलला हळूहळू पूर्ण शुद्ध येते. नर्स लगेच डॉक्टरांना इन्फॉर्म करते. अंजली, साहिल डोळे मिचकावत परत मिटून घेतो. सर, तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात. तुमची फॅमिली बाहेरच आहे. डॉक्टर चेक करत त्याच्या प्रश्नांची उत्तरं देतात. अंजलीला बोलवा. साहिल एकदम बारीक आवाजात त्यांना सांगतो. नर्स, बाहेर जाऊन अंजलींना घेऊन या. डॉक्टर प्रथमेश नर्सना सांगतात. नर्स लगेच बाहेर जाऊन अंजलीला घेऊन आत येते. दादा, अंजली त्याच्या जवळ येत आवाज देते. अंजली, तू ठीक आहेस? साहिल
एकदम क्षीण आवाजातच तिला विचारतो. हो, मी ठीक आहे. अंजली त्याचा प्रश्न ऐकून लगेच उत्तर देते. परी? त्यानंतर परी पण ठीक आहे, घरी आहे बाबांसोबत. अंजलीच्या डोळ्यात त्याच्या काळजीने पाणी जमा झालं होतं. आणि त्यानंतर मेघा? ती पण बरी आहे. अंजली ह्या प्रश्नाच्या वेळी त्याच्यासोबत नजर मिळवणं टाळते. कुठे? साहिल लांब लांब श्वास घेत विचारतो. आणि त्यानंतर ती पण आहे, इथेच बाहेर आहे. अंजली त्याला त्रास नको म्हणून अर्धच सत्य बोलते. मिस्टर साहिल, प्लीज तुम्ही जास्त ताण घेऊ नका, आराम करा. तुमची फॅमिली इथेच आहे. आम्ही सगळ्यांना इथे अलाउड नाही करू शकत. तुमच्या टेस्ट करायच्या आहेत आम्हाला, त्यामुळे नंतर भेटा तुम्ही सगळ्यांना. बोलताना त्याचा श्वास वाढत आहे बघून त्याला शांत राहायला सांगतात. हो दादा, डॉक्टरांचं ऐकावं लागेल तुला. आराम कर बघ तू. अंजली त्याला दम देत मेघाचा विषय टाळते. अंकुश? काय बोलला तो? ऋषभ अंकुशला आलेलं बघून काळजीने विचारतो. आपल्या कामाचंच बोलला. अंकुश गोडपणे बोलत हलकी स्माईल करतो. म्हणजे नीट काय ते सांग. ऋषभ त्याचं थोडं विचित्र बोलणं ऐकून विचारतो. तो शकील कुठे लपून बसला आहे ते सांगितलं त्याने मला. त्या बाई कोण होत्या? रिलेटिव्ह होत्या का कोणी? ऋषभ बुरका घातलेल्या बाईला बघून विचारतो. बायको आणि मुलगा होता त्याचा. ओके, समजलं. पण मग आता तू पुढे काय ठरवलं आहेस? ऋषभ विचारतो. ते आता मी बोलून नाही, करून दाखवणार. इन्स्पेक्टर राघव, मला तुमची मदत लागेल ह्यात. इन्स्पेक्टर राघवही जे अंकुशची वाट बघत थांबले होते त्यांना अंकुश बोलतो. हो सर, नक्कीच. आपण केबिनमध्ये बसून डिस्कस करूयात का? मला आता कोणतीच रिस्क नको आहे. अंकुश आजूबाजूला नजर फिरवत बोलतो. आणि त्यानंतर तसं पोलीस स्टेशन काही गजबजलेलं नव्हतं. 3 जणं त्यांची एक बाजूला कॉन्स्टेबलकडे त्यांची तक्रार नोंदवत होते. बाकी सगळे पोलीसच होते. पण अंकुशला तरीही एकांतातच बोलायचं होतं. मागच्या वेळीसारखी कोणतीच गडबड नको होती. त्याला आरपार त्याने 80 जणू पक्के केलं होतं. हो सर, या. 1 तास जवळजवळ ते प्लॅन डिस्कस करत कामाला लागतात. अंकुश त्यांची मीटिंग संपल्यावर आधी त्याच्या डॅडना कॉल करून साहिल आणि मेघाची चौकशी करतो. तेव्हा त्याला समजतं की अंजली आणि माई आणि मॉम हॉस्पिटलमध्ये गेले आहेत. साहिलच्या प्रकृतीतही थोडा सुधार दिसत आहे. हातांची हालचाल जाणवली होती. औषधांच्या गुंगीमुळे झोपून आहे सध्या तो. अंजलीची चौकशी करून तो डॅडला त्याच्या प्लॅनची कल्पना देऊन फोन ठेवतो. अंकुश त्याच्या गाईजना आणि बाजीला अलर्ट करतो. थोड्याच वेळात ते शकील ज्या ठिकाणी लपून बसला आहे त्या ठिकाणी जायला निघणार होते. ऋषभ अंकुशला मी येतो पण तुमच्यासोबत म्हणून बोलत होता. पण अंकुशने साफ नकार दिला. घरच्यांची काळजी घे म्हणत अंकुशने त्याला घरी जायला सांगितलं. ऋषभला अंकुशची काळजी वाटत होती. त्याला सोडून घरी जायचं मनच करत नव्हतं. पण अंकुश ऐकणार नाही. शिवाय घरी थांबणंही महत्त्वाचं होतं. अंकुशने प्लॅन आखल्याप्रमाणे सगळे त्या ठिकाणी जायला निघतात. अंकुशच्या प्लॅनप्रमाणे राघव त्या शोएब आणि त्याच्या माणसांना घेऊन त्याच्या टीमसोबत निघतो. शोएबने ते ठिकाण सांगितल्याने पूर्ण त्या ठिकाणचा स्टडी करून राघवने त्याची काही विश्वासू टीम त्या जंगलच्या दुसऱ्या बाजूला पाठवली, जेणेकरून कोणी तिथून पळू शकणार नाही. सगळेजण त्या ठिकाणी पोहोचले. थोड्या आधीच त्यांनी गाडी थांबवली होती. राघवने दुसरी गाडी अरेंज करून शोएब आणि त्याच्या लोकांना पुढे जायला खुणावलं. त्यांना फॉलो करत अंकुश, राघव आणि बाकीची टीम तिथे पोहोचणार होती. राघवने त्या 4ही ज्यांचा शर्टवर कॅमेरा आणि GPS फिट केलेला होता त्यांना जी गाडी दिली होती त्यातही
हिडन कॅमेरे GPS फिट केले होते, जेणेकरून त्यांनी कोणतीही चालाकी केली तरी त्यांना ते कुठे आहेत हे समजावं. तशी तर शोएबला अंकुशने संधीच दिली नव्हती. त्याची बायको आणि मुलगा जो ह्याच्या तावडीत होता. शोएब आणि त्याची माणसं ते जंगल पार करून बंद पडलेल्या केमिकल फॅक्टरीजवळ पोहोचतात. तिथे त्यांची चेकिंग झाल्यावर त्यांना आत सोडलं जातं. तिथे आजूबाजूला नजर फिरवत कोणता धोका तर नाही ना चेक करत राघव आधी त्याच्या 2 कॉन्स्टेबलला पुढे जायचा इशारा करतो. तसे ते दोघे लपत पुढे जाऊन त्या पहारा देणाऱ्याला गुंडांना शूट करत त्याची बॉडी साईडला नेऊन टाकत आजूबाजूला बघत पुढे सरकतात. पुढे अजून त्यांना 4-5 जण पोर्शमध्ये फिरताना दिसतात. तसे ते लपून मागच्या टीमला सचेत करतात. राघव आणि त्याची टीम पिलरच्या मागे लपून लगेच पोझिशन घेते. अंकुशही त्यांच्या सोबत होता. राघव ॲक्शन करत काउंट करत त्यांना शूटची ऑर्डर देतो. तसे ते सगळे एकाच वेळी त्यांना शूट करतात. त्यांनाही अंधाऱ्या ठिकाणी टाकून ते पुढे सरकत होते. तिथे जे कॅमेरे होते तेही त्यांनी फोडून टाकले. CCTV रूम दुसऱ्या मजल्यावर असल्याने अंकुश आणि राघवची अर्धी टीम लगेच अंकुशला फॉलो करत रूमकडे वळली. त्यांना काही करून शकीलपर्यंत ते तिथे पोहोचले आहेत ही खबर लवकर पोहोचू द्यायची नव्हती. बाकीच्यांना घेऊन राघव दुसऱ्या बाजूच्या पायऱ्यांनी वरती गेला. शकील त्या फॅक्टरीच्या एका टोकाला तर राघव आणि अंकुश दुसऱ्या टोकाला होते. शोएबला आणि त्याच्या सोबतच्या माणसांना तोपर्यंत शकीलच्या ऑफिसमध्ये नेण्यात आलं होतं. अरे शोएब भाई, आओ आओ. शकीलने हात मिळवत त्याची पाठ थोपटली. ए जा रे, आपले शोएब भाई आले आहेत. घसा ओला करायला घेऊन ये जा. शकील त्याच्या माणसाला ऑर्डर देतो. क्यों गाली दे रहे हो? आमचे भाऊ तो आप हो. शोएब तोडक्या मोडक्या भाषेत बोलतो. शकील मोठ्याने हसत त्याला बसायला खुणवतो. तो बता मेरा काम किया? शकील त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत विचारतो. भाऊ आप बोलो और मैं ना करूँ ऐसा हो सकता है क्या? आपका काम कर दिया है मैंने. शोएब रिलॅक्स खुर्चीला टेकून बसत बोलतो. स्वतःची बॉडी लँग्वेज एकदम नॉर्मल ठेवतो, जेणेकरून शकीलला काही वेगळं वाटू नये. इसलिए शकील समोरच्या टेबलवर हात आपटून आनंद व्यक्त करत बोलतो. इसलिए मैंने तुझको ये काम दिया. मुझे पता था तू ही सिर्फ मेरा हुक्म का इक्का है. ये काम कर सकता है. कहाँ है मेरी भांजी? शकील अधीरतेने विचारतो. ओ महफूज है. पहले आपने जो वादा किया था वो तो पूरा करो. शोएब त्याला त्याने दिलेल्या वचनाची आठवण करून देतो. ठीक है, तूने जो मांगा है वो तुझे मिल जाएगा, पर मुझे पहले उसको देखना है. शकील त्याला बोलतो. भाऊ आपको मुझ पे विश्वास नहीं? मैंने आपके सिर्फ एक बार कहने पर ये काम किया है. शोएब त्याला आठवण करून देतो. वो तो ठीक है, पर अपने धंधे के वसूल तुझे भी पता है. पहले काम फिर दाम. मुझे उसे अपनी आंखों से देखकर तसल्ली करनी है. शकील आपल्या बोलण्यावर ठाम होता. पर भाऊ जुबान की भी तो कोई किंमत है की नहीं? शोएब नाराज होण्याचं नाटक करत बोलतो आणि त्यानंतर शोएब नाराज मत हो. देख मैं तू जितना बोला है उससे ज़्यादा दाम देने के लिए तैयार हूँ, पर पहले मुझे उस लड़की को देखना है. मेरी बात करवा उससे. और मुझे एक बात समझ में नहीं आ रही, तू इतना क्यों कतरा रहा है? काम किया है ना तूने, या फिर? शकीलला थोडी शनक येते त्याच्या बोलण्याने. तसं तो शोएबवर आणि मागे उभ्या असलेल्या माणसांवर नजर टाकतो. क्या भाऊ, काम किया है मैंने आपका, नहीं तो यहाँ थोड़ी न वापस मिलने आता. शोएब त्याची शंका घालवण्यासाठी काही झालंच नाही असा आव आणून बोलतो. तो फिर मुझे यकीन करवा दे. मेरी
मेरी भांजी से बात करवा. शकीलला त्याचं म्हणणं पटतं म्हणून तो शांतपणाने घेत बोलतो. ठीक है भाऊ, आप इतना ही बोल रहे हैं तो करवा देता हूँ आपकी बात, पर थोड़ा टाइम जाएगा. मैं मेरे आदमी से बात कर लूँ पहले. शोएब टाईम काढण्यासाठी उगीच काहीतरी कारणं पुढे करतो. हां, तुला जेवढा वेळ हवा आहे तेवढा घे, मी आहे इथेच. पर कोई गद्दारी की तो यहाँ तू अपनी मर्जी से आ तो गया है, पर यहाँ से तू वापस नहीं जा पाएगा. शकील त्याच्यावर आणि बाकीच्या मागे उभ्या असलेल्या माणसांवर नजर फिरवत बोलतो. भाऊ आप जैसा बोले. शोएब त्याच्या नजरेत नजर मिळवत बोलतो. कितीही चेहऱ्यावरची भीती लपवली तरी मनातून सगळे घाबरले होते. शकील किती क्रूर माणूस आहे हे त्यांना सगळ्यांना माहिती होतं. शोएब त्यांच्या माणसांना डोळ्यांनीच धीर देतो. दुसरीकडे साहिल शुद्धीत आल्याने सगळे बऱ्यापैकी रिलॅक्स होते. मेघाही स्टेबल होती. अंजलीही तिला जाऊन भेटून आली. आणि त्यानंतर मेघाला जास्त बोलायला जमत नव्हतं, त्यामुळे ती अंजलीच्या प्रश्नांची उत्तरं डोळ्यांनीच देत होती. अंजलीला तिची अवस्था बघून खूप वाईट वाटलं. ती खूप वेळ तिच्या शेजारी बसून होती. मेघाचे वडील आत आल्यावर मात्र बाहेर निघून गेली. मेघाचे वडील थोडे स्ट्रिक्ट होते, त्यामुळे घरातले सगळेच घाबरून राहत होते. मेघाकडून खूप वेळा त्यांनी अंजलीबद्दल ऐकलं होतं. चांगली मुलगी वाटलेली त्यांना अंजली, म्हणूनच त्यांनी अंजलीच्या एंगेजमेंटच्या वेळी दोघी मायलेकींना गोव्याला जायची परमिशन दिली होती. पहिल्यांदाच ते अंजलीला भेटत होते, तेही अशा परिस्थितीत. अंजलीकडे लक्ष न देता मेघाचे बाबा मेघाच्या बेडजवळ येऊन बसले. सकाळपासून धावपळ चालू होती नर्स आणि डॉक्टरांची, त्यामुळे ते बाहेरच थांबले होते. नंतर मेघाच्या स्टेटस आणि त्याच्यात वेळ गेला होता, म्हणून मेघाच्या आईने हट्टाने ते घरी जाऊन फ्रेश होऊन लगेच आले होते हॉस्पिटलला. आता त्यांनी मेघाच्या आईला घरी पाठवून दिलं आणि थोडे निवांत होऊन लेकीच्या आजूबाजूला बसून तिची विचारपूस करत होते. बाबा कितीही कठोर दाखवत असले किंवा वागत असले ना, तरीही आपल्या मुलांशी न कळत ते त्यांची खूप काळजी घेतात किंवा करत असतात. रिषभ घरी आल्यावर तन्वीने काळजीने त्याला अंकुशविषयी विचारलं. कालपासून तो बाहेरच होता. अगं, त्याला थोडं काम आलं होतं म्हणून गेला आहे तो. प्लीज माझ्यासाठी तुझ्या हातची कॉफी करतेस? थकायला झाले. रिषभ तिला थोडक्यात उत्तर देत विषय बदलायचा प्रयत्न करतो. करते. तू फ्रेश हो, शॉवर घे. रिषभ, बाई ठीक आहे ना? एवढं सगळं घडतंय, काळजी वाटते त्याची. सगळं एकटाच हँडल करतोय. तरी तन्वी काळजी वाटून विचारतेच. हो शोना, आणि आपण आहोत ना त्याच्यासोबत. सगळं ठीक होईल. रिषभ तिचा उदास चेहरा बघून जवळ घेत केसांवरून मायेने हात फिरवत समजावतो. तो फ्रेश हो आणि आराम कर थोडा, मी कॉफी आणते. तन्वी जबरदस्ती स्माईल करत त्याच्या मिठीतून बाजूला होत किचनमध्ये निघून येते. रिषभने तिला खरं सांगणं टाळलं, कारण उगाच काळजी करत बसेल परत. घरात अजून कोणाला समजलं तर सगळे पॅनिक होतील, म्हणून तो खोटंच बोलतो तिच्याशी. अंकुश, राघव आणि त्याची टीम एक एक करून शकीलच्या माणसांचा फडशा पाडत होती. पुढे भिंत होती आणि दुसरा पॅसेज चालू होत होता. राघव स्वतः पुढे जात हळूच डोकावून बघत आतल्या परिस्थितीचा अंदाज घेतो. तर पहिल्या मजल्यापासून खाली तळापर्यंत त्याला गुंड मोठ्या गन्स घेऊन फिरताना दिसतात. दुसरा कोणता रस्ताही नसतो तिथून पुढे जाण्यासाठी, आणि समोरच एक काचेची मोठी केबिन दिसत होती. राघवला अंदाज आला, शकील नक्की तिथेच असणार. तो परत मागे येत टीमला अलर्ट करतो.
त्यांना आता फायरिंगशिवाय पर्याय नव्हता, कारण पुढचा पॅसेज पूर्ण ओपन होता. जास्त अशी प्लेस नव्हती जेणेकरून लपून अटॅक करता येणार येईल. त्यामुळे आता त्यांच्यावर डायरेक्ट अटॅक करावा लागणार होता. 2-2चा ग्रुप करून त्यांची टीम पुढे सरकत सरळ फायरिंग स्टार्ट करते. बाकीचेही एकमेकांना कव्हर करत त्या गुंडांवर फायर करत सुटतात. शकीलची माणसंही त्यांच्यावर बॅक फायरिंग करत होती. काहींनी लगेच अलर्ट होऊन त्यांच्या जवळ असलेले स्मोक ग्रेनेड, स्मोक बॉम्बच्या बॉटल्स तिथे पसरवल्या. त्यामुळे सगळीकडे स्मोक पसरलेला. समोरच काहीच दिसत नव्हतं. तशी शकीलची माणसं लगेच डोळ्यांवर सेफ्टी ग्लासेस चढवतात, कारण तो फक्त स्मोक नव्हता तर त्यात केमिकलसुद्धा होतं, ज्याने डोळ्यांना त्रास होणार होता. राघव आणि त्यांच्या टीमला समजण्याच्या आतच तो स्मोक सगळीकडे पसरला आणि त्यांच्या डोळ्याला त्रास व्हायला लागला. त्याचाच फायदा घेत अंधाधुंद फायरिंग करायला स्टार्ट करतात. त्यांनाही स्मोकमुळे दिसत नव्हतं, फक्त ते ग्लासेस घातले असल्यामुळे त्यांच्या डोळ्यांना त्रास होणार नव्हता. राघवची टीम डिफेंड करायला जागा शोधत होते. डोळ्यांना काही व्यवस्थित दिसत नव्हतं. त्यात शकीलची लोकं फायरिंग करत सुटलेले. त्यात 2 कॉन्स्टेबल जखमी तर एक जागीच मृत पावले. तरीही राघवच्या टीमने डिफेंड करत फायरिंग सुरूच ठेवलेली. एवढ्यात तर फायरिंगच्या आवाजामुळे शकीलला ही खबर पोहोचली होती. त्याचा डाऊट लगेच शोएबवर गेला. त्याने खून केली तशी त्याच्या बॉडीगार्ड्सने शोएब आणि त्याच्या माणसांवर निशाणा धरत पोझिशन घेतली. तो पुलिस को तूने बताया शोएब, ये अच्छा नहीं किया तूने. मी पहिलंच बोललो होतो, माझ्याशी गद्दारी महागात पडेल तुला. शकील ओरडत दात विचकत शोएबचे केस ओढतो. भाऊ, मैंने कुछ नहीं किया, सच्ची आपकी कसम, शोएब बोलतो. मेरी झूठी कसम मत खा शोएब. शकील त्याच्यावर ओरडतं. भाऊ, मैं सबसे ज़्यादा आपको मानता हूँ, आप मेरे लिए भगवान समान हो भाऊ. मैं आपसे गद्दारी करने की सोच भी नहीं सकता. मुझे नहीं पता वो यहाँ कैसे आए भाऊ, मेरा उनसे कोई ताल्लुक नहीं. शोएब त्याला हात जोडून स्वतःचं म्हणणं पटवून देत होता. तो फिर वो यहाँ आई कैसे, उनको यहाँ का पता कैसे चला. शकील त्याच्या चेअर आपटत त्यावर बसत त्याच्या डोळ्यात बघत विचारतो. मुझे सच्ची नहीं पता भाऊ, मेरी बीवी की कसम, मैंने तो आपके भांजे को भी मारा. अपनी ज़िंदगी आखिरी सांसें गिन रहा है वो अस्पताल में. आपको यकीन नहीं होता तो पता कर लो किसी से भी. शोएब घाबरत त्याला बोलतो. भाई, पोलिसांनी तो तोडणकर ह्यांना आपल्या लोकांनी घेरलंय, माया सांगत आत येतो. चला बाहेर. शकीलच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं. शकीलच्या लोकांनी त्या सगळ्यांना बांधून ठेवलं. एवढ्यात आता त्या स्मोक बॉम्बचा असरही कमी झाला होता. अरे अलभ्य लाभ, आमचे होणारे जावई आलेत, स्वागत करा त्यांचं. शेवटी आपली भेट झालीच. कसं जावई बापू, कसे आहात. शकील नाटकी करत हात जोडत अंकुश समोर. तुझी नाटकी बंद कर, एकदा हात खोल मग दाखवतो तुला. अंकुश झटपटत सुटण्याचा प्रयत्न करत चिडून बोलतो. अरे बापरे, खूप तापले आहेत जावई आमचे. काय रे, नीट स्वागत नाही केलं तुम्ही त्यांचं. शकील त्यांच्या माणसांकडे बघत सटकन एक जोरात अंकुशच्या कानाखाली मारतो. शकील. राघव ही चवताळून रागात शकीलला बोलतो. अरे आमच्या ACP साहेबांना वाईट वाटलं वाटतंय. माया, त्यांची पण खातिरदारी कर, बघ वाईट वाटलं त्यांना. शकील मायाला बोलतो. हो भाई, कधीपासून हात शिवतायत, ह्याने लय त्रास दिला आपल्या जग्याला. म्हणून माया ही एक राघवच्या लगावतो. आम्हाला बांधून काय मर्दांगी दाखवता, हिम्मत असेल तर हात सोडून मारून दाखव. जावई, आपल्या बापाच्या वयाच्या माणसांशी नीट बोलावं, माहीत नाही तुम्हाला, हेच संस्कार केले तुमच्या बापाने. शकील अंकुश समोर झुकत
त्याचे गाल जोरात आवळत रागात बोलतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.